नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. भोंदूबाबा अशोक खरात बाबत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना एकदा शिर्डीला आले होते. त्यावेळी त्यांनी खरात यांच्या मंदिरात जायचे असल्याचं सांगितले. यावेळी मी पालकमंत्री या नात्यानं त्यांच्या स्वागताला त्यांच्या सोबत होतो. एकनाथ शिंदे पूजा करायला आत गेले आणि मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाहेर थांबलो होतो, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात म्हटलंय. भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात महायुतीचे 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरात यांच्याकडे जात येत होते, असं उघड झालंय. भोंदूबाबांना अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं देखील उघडकीस आलंय. या प्रकरणात त्यांचा पीए नीरज जाधव याच्याकडून पोलिसांनी 58 आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागलाय. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी शिर्डीमध्ये आले. शिर्डीला आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री मतदारसंघाचा आमदार त्याचं स्वागत केलंय आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय त्या मंदिरामध्ये खरातांच्या. दीपक केसरकर साहेब होते. आम्ही मंदिरात गेलो. मग आम्ही खाली दर्शन घेतलं आणि आतमध्ये मग ते त्यांनी पूजा करत होते, पण आम्ही बाहेरून थांबलो. मी जिल्हाधिकारी होतो. स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर माझं कर्तव्यच आहे त्यांच्याबरोबर जाणं. तर मग ते खरातांचा आमचा काही संबंधही नाही आहे. म्हणजे त्याच्या कर्तृत्वाबद्दल किंवा तर एकदा बोलेल मी नंतर, कारण तो राजकीय सल्ले द्यायचा लोकांना कधी कधी.